नमस्कार. आज या ज्ञानसत्रामध्ये आपण सप्तचिरंजीवांपैकी अश्वत्थामा याच्याबद्दल बघणार आहोत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हा संस्कृत श्लोक बहुतेक सगळ्यांना पाठ आहे आणि हा माहितीचा पण श्लोक आहे. यामध्ये चिरंजीव असणाऱ्या 7 जणांचा उल्लेख केलेला आहे. हे सर्वजण देहरूपाने जिवंत आहेत, चिरंजीव आहेत असं ऐकिवात आहे किंवा असं म्हटलं जातं, असं म्हणूया फार तर. पण ह्या सर्वांमधलं एक साम्य असं आहे की हे 7ही जणं युद्धामध्ये पारंगत होते. याच्यामध्ये ओळीने जर आपण बघितलं तर द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, दानशूर बळीराजा जो आत्मनिवेदन भक्तीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, रामभक्त हनुमान आणि जो दास्य भक्तीसाठी प्रसिद्ध आहे, वेदव्यास 18 पुराणांचं लेखन करणारे आणि वेदांच्या ऋचांचं वर्गीकरण करणारे असे वेदव्यास याच्यामध्ये येतात. आणि परशुराम हा श्रीरामाच्या आधीचा अवतार, ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, हा परशुराम. आणि रावणबंधू विभीषण, कौरव पांडवांचे विद्यागुरू म्हणूया आपण, कृपाचार्य, असे हे 7 जण याच्यामध्ये येतात. असं म्हटलं जातं की जिथे रामकथा आहे तिथे हनुमंत हजर असतात. आपण पाठ वगैरे मांडून ठेवतो, तर त्यामुळे किंवा नर्मदा परिक्रमाच्या वेळेला अश्वत्थामा भेटला असं आम्हाला बरेच जण सांगतात, जे नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. काहीही असो, प्रत्यक्ष दर्शन काहींनी घेतलं असेल. हे देहरूपाने चिरंजीव आहेत असं म्हटलं जातं, पण सर्वांनाच याचं दर्शन होतं असं नाही. त्यामुळे ह्या 7 वृत्ती आहेत आणि ज्या मनुष्यांमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून त्या वृत्ती चिरंजीव आहेत असंही काहींचं म्हणणं आहे. म्हणजे दोन्ही अर्थाने ते चिरंजीव या दृष्टिकोनातून मी सांगितलं. काही जण असं म्हणतात, काही जण तसं म्हणतात की ह्या वृत्ती चिरंजीव आहेत. अनेक वर्ष संसार चालू आहे, संसरती संसार, तो संसार चालू आहे आणि या वृत्ती मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. जसं अश्वत्थामा हा स्वामीनिष्ठ आहे, बळीराजा हा दानशूर आहे. बघा, या वृत्ती मुद्दामून सांगते की त्या आपल्याला लक्षात येईल की ह्या अजूनही चालू आहेत. वेदपुराणांचे संकलन करणारे सर्वश्रेष्ठ वेदव्यास जे आहेत, त्यांची नियती शरणता, नियतीच्या पुढे शरण जाणं, नियती शरणता, हनुमंताची भगवत भक्ती, विभीषणाची न्यायप्रियता आणि कृपाचार्यांची कृतज्ञता. ते कायम कृतज्ञ राहिलेले आहेत, व्यवस्थित आपल्या स्वामीशी त्याच्या मार्गाने चालणारे, तो सांगेल तसे वागणारे, असे कृतज्ञ असलेले आहेत. आणि परशुरामाची तेजस्विता आपल्याला माहिती आहे, ती ह्या सगळ्या गोष्टी चिरंजीव आहेत. आणि त्यामुळे आज जे आपण मात्र बघणार आहोत तो चिरंजीव म्हणजे शापित अश्वत्थामा ज्याला म्हटलं जातं, त्याच्याविषयी आज आपण बघणार आहोत. शापित अश्वत्थामा म्हणजे तो चिरंजीव पण आहे आणि शापित पण आहे, आणि त्याचंच नाव पहिल्यांदा आहे. पण याच्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती आजच्या ह्याच्यात घेणार आहोत की उपलव्य नावाचं एक छोटंसं नगर होतं आणि त्या नगराच्या वेशीवरती एक चंद्रमौळी झोपडी होती. 18 विश्व दारिद्र्य त्याच्यामध्ये होतं. पण त्या ठिकाणी धनुर्विद्येमध्ये कुशल असणारे, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीमध्ये अत्यंत हुशार असणारे, बुद्धिमान असे, वेद पारंगत असं सगळ्या गोष्टी त्यांना लावलेल्या आहेत आणि ते कर्मामध्ये सुद्धा पारंगत होते, असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व द्रोणाचार्य राहत होते. आणि द्रोणाचार्य म्हणजे ते द्रोणातून जन्म झाला म्हणून त्यांना द्रोणाचार्य असं म्हटलं जातं. अयोनिज आहेत ते पण. आणि कृपाचार्यांची जी बहीण आहे कृपी, तिच्याशी यांचा विवाह झालेला आहे. ही कृपीसुद्धा अयोनिज अशीच होती, त्यामुळे तीसुद्धा कायम अग्निहोत्र, धर्मकार्य याच्यामध्ये कायम व्यतीत असायची, व्यग्र असायची. आणि तिथे हे द्रोणाचार्य जे आहेत, ते द्रोणाचार्य आणि कृपी असं दोघं तिथे राहत होते. ते तिथे येणाऱ्या गरीब, श्रीमंत, सावकार म्हणा, कोणी जे येतील त्यांना विद्यादान करायचे, अस्त्रविद्या शिकवायचे, शस्त्रविद्या शिकवायचे. पण एवढी गरिबी असूनसुद्धा
त्यांनी त्यांच्या बिडस्त स्वभावामुळे कधीही कोणाकडूनही गुरुदक्षिणा घेतली नाही. त्यामुळे ते तसेच दरिद्री राहिले. पण बरेच दिवस संतती नाही आणि आपली ही सगळी विद्या पुढे कोणीतरी शिकावी असा काहीतरी हेतू असावा, आणि म्हणून द्रोणाचार्य आणि कृपी यांनी एक उग्र तपश्चर्या केली, त्र्यंबकाची आराधना केली, आणि मग त्यांना हा पुत्र झाला. त्याचं नाव अश्वत्थामा. अश्वत्थामासुद्धा त्या झोपडीतच राहायचा. त्र्यंबकेश्वर महादेव आणि अंतक म्हणजे यम, या दोघांच्या काम आणि क्रोधापासून त्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे जन्माच्या वेळी उच्चैश्रवा जो अश्व होता त्याच्यासारखा हा मोठमोठ्याने खिंकाळत असा त्याचा जन्म झालेला आहे. सर्वसाधारणपणे लहान मूल रडतं वगैरे असं आपण जे म्हणतो, हा मोठमोठ्याने इतका खिंकाळत होता की त्याच्या आवाजाने सर्व लोक, तिन्ही लोक कंपित झाले. आणि मग आकाशवाणी झाली की हा जो पुत्र आहे, हा जो मुलगा आहे अश्वत्थामा, तो अश्वत्थामा या नावाने प्रसिद्ध होईल. कारण अश्व म्हणजे घोडा, स्थमन म्हणजे बळ, ज्याच्यामध्ये घोड्याचं बळ आहे असा हा अश्वत्थामा. ती शक्ती त्याच्यामध्ये आहे. अत्यंत महावीर्यशाली, अतुल पराक्रमी असा हा अश्वत्थामा आहे. जन्मतःच त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती होती. त्याचं वर्णनसुद्धा महाभारतामध्ये करताना असं केलेलं आहे, सिंहग्रीव म्हणजे सिंहासारखी मान असणारा, चाल कशी मत्तद्गामिनं असं म्हटलेलं, गजगामिनं, गजगामिनं म्हणजे चालसुद्धा मदोन्मत्त हत्तीसारखी होती. चेहरा प्रसन्न कमळासारखा होता. अत्यंत रेखीव आखीव असा, भरदार छातीचा आणि बुद्धिमान असा, असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे दिसायला तो देखणाच होता, त्याबद्दल वादच नाही. पराक्रमीसुद्धा होता. आणि जन्मतःच त्याच्या कपाळावरती मासल असा उंचवटा होता. त्याच्यामध्ये नीलमणी होता, आणि तो नीलमणी हा त्याला जन्मजात मिळालेला प्रसाद आहे, भगवंताचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे. आणि आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य बुद्धा म्हणून सांगते की तो कायम पिता द्रोण यांच्या आज्ञेचं पालन करत असे. म्हणजे बघा, सगळे चांगले गुण त्याच्यामध्ये आपण आत्ता बघितले. असे हे चांगले गुण असणारा, कायम पित्याची आज्ञा प्रमाण मानणारा अशी ही व्यक्ती होती. पण तरीसुद्धा काळाच्या किंवा नियतीच्या भोवऱ्यामध्ये ती कशी सापडते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शापित अश्वत्थामा. लहानपणी आपल्याला ती कथा सगळ्यांना परिचित आहे की गरिबीमुळे पाण्यात पीठ कालवून त्याला दिलं जायचं, पिष्टोदक त्याला म्हटलं जातं. तर ते दूध तो रोज प्यायचा. एक दिवस असाच खेळायला गेलेला असताना अश्वत्थामाने खूप मोठी ढेकर दिली, आणि मग तो म्हणाला, आज मी एवढं दूध पिऊन आलो आहे. हे म्हटल्यानंतर बाकीच्या सगळ्या मुलांना थोडी त्याची टर उडवावी असं वाटायला लागलं की आणि त्यामुळे त्यांनी पिष्टोदक तयार करून आणलं एका मुलानी त्यातल्या, आणि ते पीठ कालवलेलं जे होतं ते त्याला प्यायला दिलं. आणि ते प्यायला दिल्यानंतर त्यांनी म्हटलं, हेच दूध पितोस ना तू दरवेळेला? त्यावेळेला तो म्हणला, हो हो, हेच दूध प्यायलं आहे, आणि म्हणून तर आज मी एकदम खुश आहे आणि भरपूर मोठी डेकर दिली आहे वगैरे असं तो वर्णन करायला लागला. पण तेव्हाच सगळेजण म्हणे, अरे वेड्या, हे काय दूध नाही आहे, हे पीठ कालवलेलं आहे पाण्यामध्ये, आणि हेच तुला आई रोज देते ना. हे म्हटल्यावरती मात्र त्याचा अपमान झाला. खऱ्या गाईचं दूध तुला माहितीच नाही आहे असं त्यांनी सांगितलं. हा अश्वत्थामा तडक घरी गेला, आणि आपली जी आई आहे कृपी, म्हणजे गौतमी आहे तिचं आणखीन एक नाव आहे, त्या गौतमीला तो म्हणला, मला आत्ताच्या आत्ता गाईचं दूध हवं आहे. मला तू रोज पिष्टोदक देतेस आणि मी मात्र मुलांना सांगतो मी भरपूर दूध पिऊन आलो आहे. असं कुठेतरी त्याचा अपमान झाल्यासारखं झालं. त्याला त्याचा राग आला. तो मोठ्याने रडायला लागला. आणि आता खऱ्या गाईचं दूध याला कुठून देणार? आपल्याकडे तर 18 विश्व दारिद्र्य आहे. रोज मी भाताचीच पेज खातो, बाकीचे सगळे फलाहार घेतात, असं सगळ्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली. शेवटी द्रोणाचार्य ज्या वेळेला परत आले तेव्हा गौतमीनी किंवा कृपीनी हे त्यांना सगळं सांगितलं. आणि आता या दारिद्र्यावरती जर योग्य उतारा पाहिजे असेल तर आपल्याला श्रीमंत व्हायलाच पाहिजे. कुठल्याही गोष्टींनी कसंही श्रीमंत होता येतं हेही आपल्याला याच्यातनं दिसून येतं. तसंच आपले सगळे सद्गुण जे आहेत
ते दुर्गुणामध्ये कसे परिवर्तित होत जातात. जर एखादी वाईट संगत असली तर तेही आपल्याला अश्वत्थाम्याच्या गोष्टीमधनं शिकायला मिळतं. आता खूप श्रीमंत बनायचं आणि आपल्या लाडक्या पुत्रालासुद्धा श्रीमंत बनवायचं. आता मला हे करायलाच हवं असं द्रोणाचार्यांना वाटायला लागलं आणि ते भगवान परशुरामाकडे गेले. वास्तविक भगवान परशुराम त्यावेळेला त्यांनी असं दान करायचं ठरवलं होतं, संपत्तीचं सगळ्या दान करायचं ठरवलं होतं. आता ते महातपस्वी आहेत, तेव्हा त्यांच्याकडनं दान घ्यायला काहीच हरकत नाही असं त्यांना वाटलं, म्हणून ते तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यानंतर महेंद्र पर्वतावरती ते राहत होते, तिथे गेले. पोचायला थोडासा उशीर झाला आणि परशुरामांकडे जायलाही उशीर झाला आणि त्यांची द्रव्यप्राप्तीची इच्छा अपुरीच राहिली. अर्थात परशुराम होते ते म्हणाले, मी तुम्हाला असं रिक्त असताना पाठवणार नाही. आता माझं हे शरीर उरलेलं आहे, मी सगळ्याचं दान करून टाकलं आहे, माझं हे शरीर उरलेलं आहे आणि आता फक्त माझ्याकडे गूढ अशी अस्त्रविद्या आहे. मी ज्या विद्येमुळे मी या सगळ्या क्षत्रियांना ठार केलेलं होतं, ती विद्या आता माझ्याकडे शिल्लक आहे. आता बोला, तुम्हाला काय हवं आहे? म्हणजे मी हवं आहे का ती विद्या हवं आहे? अर्थात आता ही परशुरामांकडनं संहारणीची जी विद्या आहे ती द्रोणाचार्यांनी शिकून घेतली. कारण ते काय म्हणाले की नुकतं रिक्त असताना परत जाण्यापेक्षा काहीतरी शिकून गेलेलं बरं, म्हणून त्यांनी तसं केलं. अर्थात घरी मी गाय घेऊन येणार आहे असं सांगितलं आहे आणि ती गाय घेऊन येणार म्हणून अश्वत्थामा वाट पाहत बसलेला आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. पण रिक्त असतं परत जाण्यापेक्षा त्यांनी ही विद्या शिकून घेतली. विद्येमध्ये ते श्रीमंत झाले, आणखीन सांपत्तिक स्थिती मात्र तशीच राहिली. रिकाम्या हाताने परत आलेल्या अश्वत्थामाकडे पाहून रिकाम्या आलेल्या अश्वत्थामाकडे हे द्रोणाचार्य परत आलेले पाहून अश्वत्थामांनी रडायला सुरुवात केली आणि ते म्हणे, तुम्हाला काही माझी काळजीच नाही आहे वगैरे असं त्यांना दोष द्यायला सुरुवात केली. मग आता काय करावा हा प्रश्न पडला आणि त्यांनी ठरवलं की द्रुपद आपला लहानपणीचा मित्र आहे, त्याच्याकडे जाऊ, तो तर राजा आहे. आणि हा जो बालमित्र आहे तो द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य ह्या दोघांनी अग्निवेश ऋषींकडे विद्या ग्रहण केली होती, एका आश्रमात राहत होते. आणि त्यावेळेला हा जो द्रुपद राजा आहे तो त्यांना म्हणाला होता, म्हणजे द्रोणाचार्यांना म्हणाला होता की मी एका पांचाल नगरीचा जो नरेश आहे त्याचा मुलगा आहे आणि केव्हा ना केव्हा तरी मी त्यांचा लाडका आहे, त्यामुळे मीच गादीवर बसेन आणि तू तर माझा बालमित्र आहेस. हे लहानपणच्या गोष्टी आहेत, आता कोणी एवढं लहानपणच्या गोष्टी मनात ठेवत नाही. पण त्यावेळेला द्रुपद राजाने त्यांना वचन दिलं होतं की द्रुपद राजानंतर झाला पण लहानपणचे मित्र असताना त्यांना वचन दिलं होतं की मी तुला अर्ध राज्य देईन. त्याची आठवण द्रोणाचार्यांना आत्ता आली आणि ते म्हणले, आता काही हरकत नाही, त्याच्याकडे जाऊन आपण राज्य नाही पण काहीतरी तर मागू. म्हणून ते तिथे गेले. अर्थात तिथेही त्यांचा अपमानच झाला. तिरस्कारयुक्त नजरेने द्रुपदाने त्यांना पाहिलं आणि म्हणाले, तू आणि माझा बालपणीचा मित्र, अरे किती दरिद्र्यात आहेस तू, तुझा अवतार बघ एकदा. आणि तुला काय वाटलं की द्वारपालांनी निरोप पाठवल्या मी तुला मिठी मारायला वगैरे येईन? असं काही होणार नाही. आणि तुझी काय अपेक्षा आहे, मी तुला राज्य द्यावं? हेही त्याहून शक्य नाही. एकूण सगळं बघता ती दरबारातली माणसं हसायला लागली आणि द्रोणाचार्यांचा प्रचंड असा अपमान झाला. इकडे हा मित्राबरोबर ते तिकडे जे गेले होते त्यावेळेला द्रोणाचार्यांच्या बरोबर हा अश्वत्थामाही होता, ही कृपीसुद्धा होती. अश्वत्थाम्याचे तर असे अगदी त्यांनी मुठी आवळून धरल्या होत्या की माझ्या वडिलांचा केवढा अपमान चाललेला आहे इथे. आणि मग ते दोघंही तसेच परत आले आणि काहीच त्याच्या पदरामध्ये पडलं नाही. आणि त्यावेळेला द्रोणाचार्य त्यांना म्हणाले की हे सर्व तुझं तुलाच लखलाभ हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा तुझा उद्दामपणा आणि तू केलेला माझा अपमान याचा सूड मी नक्कीच घेईन. तिथून बाहेर पडल्यानंतर अश्वत्थामा पण मुठी आवळून असा तिथनं बाहेर पडला आणि भेदक नजरेने तो द्रुपदाला पाहत होता. हे सगळेजण हस्तिनापुरात परत आले कारण कृपाचार्य तिथे होते. तर त्यामुळे कृपाचार्यांनी सगळ्यांना धीर दिला, कारण कृपाचार्य म्हणजे कृपीचे भाऊ होते, अश्वत्थाम्याचे मामा होते. तर त्यामुळे त्यांनी सगळ्यांना तिथे आणलं आणि त्यांना धीर दिला. हस्तिनापुरातच राहण्याची विनंती केली आणि तिथे
त्या हस्तिनापुरामध्ये एक शंकराचं देऊळ होतं केदारेश्वर. अर्जुन तिथे नेहमी जायचा, काळा सावळा अर्जुन, तोही पितांबर वगैरे नेसून तिथे जायचा, अश्वत्थामाही तिथे जायचा. आणि त्या दोघांची तिथे भेट झाली. आणि अश्वत्थामाला तो म्हणाला, अरे मी शंकर भक्त आहे, तर तो म्हणला मी पण शंकर भक्त आहे, म्हणून तर मी रोज इथे येतो. असं त्या दोघांची मैत्री हळूहळू वाढत चालली. आणि हे सगळं असताना अश्वत्थाम्याने सांगितलं, इथे जे कृपाचार्य आहेत ना, ते माहिती आहेत का तुला? अर्जुनाला विचारलं की कृपाचार्य आहेत ते माहिती आहेत का तुला? त्यांचा मी भाचा आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हटला, अरे ते तर आमचे गुरु आहेत, विद्यागुरू आहेत, ते आम्हाला शिकवतात, त्यांची आम्ही पूजा करतो, आणि तू त्यांचा भाचा आहेस. म्हणून त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. आणि आता मात्र तू मला राजकुमार वगैरे काही म्हणायचं नाही आहे, आता तू मला अर्जुनच म्हण. इतकी त्या दोघांची मैत्री झाली आणि दोघंजण एकमेकांचे जिवलग मित्र झाले. पण अश्वत्थाम्याच्या मांसल भाग त्यांनी अर्जुनाने पण पाहिला, आणि त्यावेळेला त्याच्यावरनं हळूच हात फिरवून म्हणाला, हे काय आहे रे मित्रा, तुझ्या ह्या कपाळावर असा मांसल भाग कसला रे? तेव्हा त्यांनी सांगितलं, हे एक गुपित आहे, ह्या उंचवट्याच्या आतमध्ये एक नीलमणी आहे, आणि तो मला प्रसाद मिळालेला आहे जन्मतः. अरे बाप रे म्हणे, मग दैवी प्रसाद असेल तर तो मात्र जपून ठेव बरं, असं त्यावेळेला अर्जुनाने त्याला सांगितलं होतं. पुढची कथा आपल्यालाही माहिती आहेच. पण दोघं एकमेकांकडे बघून हसले आणि नंतर एकमेकांशी गप्पा झाल्या. ही सगळी मुलं नंतर एकत्र खेळतही असत. हा विटीदांडूचा खेळ खेळताना एकदा ती विटी विहिरीमध्ये पडली, आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांना हे माहिती होतं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्यामुळे त्यांनी ती जी विटी विहिरीतनं बाहेर काढली ती त्यांच्या विद्येने बाहेर काढली, आणि त्याचं सगळ्यांना खूप कौतुक वाटलं, त्यांच्या धनुर्विद्येचं कौतुक वाटलं. आणि हे ज्ञान ह्यांना सगळ्यांना आहे, ह्या द्रोणाचार्यांना ही बातमी हळूहळू हस्तिनापुरामध्ये पसरली, आणि ही बातमी भीष्माचार्यांपर्यंत गेली. इतके तुल्यबळ असे सगळ्या अस्त्रविद्येत, शस्त्रविद्येत, वेदांग सगळ्यामध्ये हे तरबेज आहेत, हे भीष्माचार्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की आपले जे सगळे हे कौरवपुत्र आहेत, पंडुपुत्र आहेत, या सगळ्यांना शिकवायला यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही. आणि यांनी भगवान परशुरामाकडनं ही विद्या शिकलेली आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. अग्निवेशांकडे शिक्षण घेतलेलं आहे हेही त्यांना समजल्यावर यांच्यापेक्षा उत्तम गुरु कसा मिळणार. आणि म्हणून द्रोणाचार्यांना समस्त कौरवांचं आचार्यपद देण्यात आलं. कृपाचार्य होतेच, पण तरीसुद्धा नंतर हे कृपाचार्यांना आणि त्याच्याबरोबर द्रोणाचार्यांना ज्या वेळेला हे पद देण्यात आलं त्यावेळेला आपोआपच त्यांना एक प्रासाद देण्यात आला, म्हणजे राहायला राजवाडा देण्यात आला, धनधान्याने समृद्ध असं घर देण्यात आलं, गोधन मिळालं, आणि अश्वत्थाम्याचं खरं दारिद्र्य इथे संपलं. सांपत्तिक दारिद्र्य ते इथे संपलं. आणि पहिल्यांदाच अश्वत्थाम्याने गाईचं दूध भरपूर प्यायलं. आता हे हस्तिनापूर समृद्ध नगर होतं, तिथे पुष्करणी वगैरे त्यांचं वर्णनही भरपूर महाभारतामध्ये केलेलं आहे की ती किती सुंदर नगरी होती. आता ह्या द्रोणाचार्य आणि कौरव पांडवांना सगळ्या अस्त्रविद्या शस्त्रविद्या शिकवायला यांनी सुरुवात केली, आणि ती केल्यानंतर दुर्योधन आणि भीम हे दोघंजणं गदायुद्धामध्ये प्रवीण झाले, निपुण झाले. धनुर्वेद युद्धेमध्ये अर्जुन आणि अश्वत्थामा झाले, आणि सर्व आघाडी म्हणजे एक एक जण आघाडीवर होतं. आणि रथयुद्धामध्ये युधिष्ठिर होता, तर नकुल आणि सहदेव हे खड्गयुद्धामध्ये प्रसिद्ध झाले, प्रावीण्यपद पावलं. आणि नंतर या सगळ्यांची परीक्षा घेतली गेली, आणि या सगळ्यांकडे गुरुदक्षिणा मागायचं ठरलं. म्हणजे यांनी स्वतः मागितली नाही, पण हे म्हणले आता आम्ही तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. त्यावेळेला मात्र द्रोणाचार्य म्हणे, नक्की देणार ना तुम्ही गुरुदक्षिणा? तर म्हणे हो हो. अर्जुन म्हणाला, हो आमच्या प्राणार्पणापेक्षा दुसरं काय असू शकतं. त्यामुळे त्यांनीही तयारी दाखवली. ते दाखवल्यानंतर त्यांनी दुर्योधनाकडे पाहिलं आणि दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना तुझं काय? आता आपल्याला स्पेशली विचारल्याबरोबर दुर्योधनाला आणखीन थोडं मुठभर मास चढलं, आणि तो म्हणला, हो हो मी 100% तुम्ही मागाल ती दक्षिणा द्यायला तयार आहे, गुरुदक्षिणा देणं माझं कर्तव्य आहे वगैरे वगैरे.
आता त्यावेळेला मात्र द्रोणाचार्यांनी सांगितलं, पांचाळ देशाचा द्रुपद राजा जो आहे, तुम्ही माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला पराजित करून त्याच्या मुसक्या बांधून त्याला माझ्या पायावर आणून ठेवा. कधी काळचा तो सगळा मत्सर त्यांच्या डोक्यामध्ये साठलेला होता, जो सूड भावना त्यांच्यामध्ये होती, ती सगळी उफाळून आली आणि दुर्योधन आपला निघाला. सगळ्यात पहिलं आपण गेलेलं बरं अशा दृष्टीने दुर्योधन पुढे गेला. पण फारसं काही तिथे डाळ शिजली नाही आणि दुर्योधनाच्या पराभवाची वार्ता पांचाल नगरीच्या वेशीबाहेर अर्जुनाला कळली. आणि अर्जुनाने मात्र म्हणजे धनुष्याचा तनत्कार केला आणि त्या द्रुपदावरती चाल केली. आता अशा वेळेला अश्वत्थाम्याने सुद्धा हा सगळा प्रवास पाहिलेला होता, द्रुपदाकडे घडलेलं सगळं पाहिलेलं होतं आणि त्याच्यातसुद्धा तो सूड घेण्याची भावना होती. अश्वत्थाम्याचे सुद्धा बाहू अर्जुनाबरोबर जाण्यासाठी स्फुरण पावले की मी पण आता अर्जुनाबरोबर जातो. पण द्रोणाचार्यांनी पुत्रप्रेम म्हणा किंवा काय, पण द्रोणाचार्यांनी त्याचा हात घट्ट धरून ठेवला आणि त्याला जाऊ दिलं नाही. आता त्याला असं वाटलं की मी सुद्धा प्रवीण आहे, अर्जुना इतकाच तुल्यबळ आहे, मग मला युद्धापासून का दूर ठेवता. खरं म्हटलं तर हा द्रोणाचार्यांची आज्ञा पाळणार आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळून तो पुन्हा तिथेच शांतपणे राहिला. पण द्रुपद राजाने जो अपमान केलेला आहे, त्या पित्याचा अपमानाचा सूड खरं त्याच्या पुत्रानेच घ्यायला पाहिजे, ही त्याच्या मनामध्ये भावना होती. आणि त्यावेळेला मी अर्जुना एवढा सक्षम नाही की काय, माझ्या वडिलांना माझ्याबद्दल शंका येते की काय, मी खरं म्हणजे अर्जुना एवढा सक्षम असतानासुद्धा यांनी मला का थांबवलं, असा प्रश्न त्याला पडला. अर्थातच अर्जुन बाहेर पडला आणि त्यांनी द्रुपदावर जय मिळवला आणि द्रोणाचार्यांच्या पायावरती त्यांना आणून घातलं. अश्वत्थाम्याला मात्र आपल्या पित्याचा राग आला. इथे कुठेतरी आपला अधिकार काढून घेतला ही भावना त्याच्या मनामध्ये आली आणि पित्याच्या अपमानाचा सूड आपल्याला घेता आला नाही, हेही त्याच्या मनाला कायम डाचत राहिलं. याचा अर्थ याचा माझ्या शौर्यावर विश्वास नाही, यांचा अर्जुनाच्या शौर्यावर जास्त विश्वास आहे, असं कुठेतरी त्याच्या मनात येऊन त्याच्या वृत्तीचं म्हणजे पराक्रमी वृत्तीचं कुठेतरी खच्चीकरण झालं. सुरुवातीला असं 2-4 वेळा झाल्यानंतर आपल्या पराक्रमावर कोणाचा विश्वास नाही की काय, असं त्याला वाटायला लागलं. आणि कुठेतरी त्याच्या मनामध्ये अर्जुनाविषयीसुद्धा थोडीशी म्हणजे अगदी मत्सर म्हणता येणार नाही, पण थोडासा भाव वेगळा निर्माण झाला. आणि नंतर हे जे ब्रह्मास्त्र आहे ते शिकवलं गेलं अर्जुनाला आणि द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र अर्जुनाला शिकवलं. पहिला हा मुद्दा की पराक्रमावरती शंका घेतली, नंतर ब्रह्मास्त्र शिकवायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला त्यांनी ते अर्जुनाला शिकवलं. आपला पुत्र असून त्यांनी अश्वत्थाम्याला म्हणजे नाहीच शिकवलं, पण अर्जुनाला शिकवलं, कारण त्यांना माहिती होतं की अर्जुन हा सारासार विचार करणारा आहे. त्याचा उपसंहार कसा करायचा हेही त्याला शिकवलं. पण अश्वत्थाम्याला मात्र ते कुठलंच ज्ञान त्यांनी दिलं नाही. हा आणखीन एक राग त्यांना अश्वत्थाम्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि अर्जुनाला विद्या दिली आणि आपल्यालाही दिली नाही, म्हणजे अर्जुनाला दिली याचं वाईट वाटत नव्हतं, पण आपल्याला दिली नाही याचं मात्र त्याला खूप वाईट वाटायला लागलं. आणि हे अस्त्र मला शिकवाच असा त्यांनी म्हणजे हट्ट पण केला, बालहट्टाप्रमाणे तो हट्ट पण केला. पण त्यांनी सांगितलं अर्जुन क्षत्रिय आहे आणि तू ब्राह्मण आहेस, तुला याची गरज नाही आहे, ही क्षत्रियाला गरज आहे, असं त्यांनी तेवढ्यापुरती वेळ निभावून नेली. पण इथेसुद्धा जे अस्त्र सहजगत्या आपल्याला वडिलांकडनं मिळालं असतं ते आपल्याला मिळालं नाही आणि ते अर्जुनाला मिळालं. इथे पुन्हा त्याच्यामध्ये अर्जुनाबद्दल थोडासा दुस्वास निर्माण झाला आणि थोडासा दुरावाही निर्माण झाला. हळूहळू कौरव पांडव यांच्यातली भाऊबंदी वाढतच गेली. पण या दोघांमध्ये समेट व्हावा म्हणून अश्वत्थाम्याने प्रयत्न केला. आपल्या वडिलांना सांगितलंसुद्धा की असं होऊन चालणार नाही, म्हणजे त्याच्यातल्या काही वृत्ती चांगल्या होत्या पण ते पुढे कशा बदलत गेल्या. त्यावेळेला द्रोणाचार्य त्याला म्हणाले, अरे हे जे सगळे राजे माणसं आहेत ना, या राजा माणसांच्या लोकांमध्ये आपण पडू नये, आपण आश्रित आहोत त्यांचे, ते आपल्याला आपल्या कामाचं मानधन देतात आणि आश्रितांनी राजासमोर कधीही बोलायचं नसतं, तेव्हा तू काही बोलू नको आणि तू या भानगडीत पडू पण नको.
आता अर्जुनाला जी शिकवली नव्हती ती चतुष्पाद विद्या आणि दशंग धनुर्विद्या ही मात्र अश्वत्थाम्याला त्यांनी शिकवली, की थोडा तरी त्याचा राग कमी व्हावा म्हणून. अर्थात तो तसा झाला नाही. अर्जुनाशी फार काळ त्याची मैत्री नंतर टिकली नाही आणि हळूहळू दुर्योधनाशी त्याचं सूत जमत गेलं. सदा संगती सज्जनांची धरावी म्हणतात, पण इथे तसं घडलं नाही आणि त्याच्या ज्या चांगल्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांना दुस्संग लाभला, दुर्योधनाची संगत लाभली आणि हळूहळू दुर्योधनाशी त्याचं सूत जुमायला लागलं. दुर्योधन पण असा होता की त्याला विविध वस्तू भेट दिल्या, अनेक वस्तू भेट दिल्या, त्याच्याशी मैत्री वाढवली, गोड गोड त्याला बोलून आपलंसं करून घेतलं. अर्थात द्रोणाचार्यांसारखा हाही प्रचंड ताकदीचा जरी असला तरी हा आपल्या पुढे लाचार झाला पाहिजे ही भावना त्याच्या मनात होती दुर्योधनाच्या. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी ही सगळी पावलं उचललेली होती आणि वेगवेगळ्या भेट त्याला देत होता. प्रत्येक वेळी त्याची स्तुती करत होता, ती मनापासून करत होता असं मुळीच नव्हतं. पण तरीसुद्धा हा आश्रित होऊन आपला प्रत्येक शब्द मानेल हा त्याचा स्वार्थ होता. पुढे मग आपल्याला माहितीच आहे की महाभारतामध्ये दुर्योधन, शकुनी, दुःशासन, कर्ण ही सगळी चांडाळ चौकडी जी आहे ती एकत्र आली आणि त्यांनी द्यूताचं कारस्थान रचलं. त्यावेळेला गांधारीनी खूप समजावून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही आणि द्यूताचा खेळ खेळण्याची जर व्यवस्था केली गेली नाही तर मी प्राणत्याग करीन असं दुर्योधनाने धमकीच दिली. खरं म्हणजे दुर्योधनापुढे राजा धृतराष्ट्राचं काही चालत नाही. त्याचा लोभ, मोह, तृष्णा, द्वेष हे सगळे विकार वाढत चालेत हे अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं. पण तरीसुद्धा तो कर्णाकडे गेला आणि कर्णाकडे जाऊन तू दुर्योधनाला समजाव ना की हे द्यूत वगैरे खेळायला नको म्हणून. पण कर्णही त्यातलाच होता ना, तर त्यामुळे त्याला हे माहिती होतं की पांडवांचं इंद्रप्रस्थ आहे ते ह्या द्यूतामध्ये जिंकून घ्यायचं, त्यांना वनवासात पाठवायचं आणि त्यांच्याकडनं सगळं राज्य हरण करून घ्यायचं. ह्या सगळं जे कटकारस्थान रचलं गेलं त्याची पूर्ण जाणीव कर्णाला होती आणि त्यामुळे अश्वत्थामा त्याच्याकडे जाऊन जरी सांगत असला की तू जरा समजाव, तरी त्यांनी मात्र स्वच्छपणे आपली असहाय्यता प्रदर्शित केली की अरे नाही रे, मी काहीच करू शकत नाही, खरं म्हणजे तुझे विचार खूप छान आहेत वगैरे असं गोडगोड वरवर बोलून त्यांनीही तसंच केलं. अश्वत्थामाने द्रोणाचार्यांना पण विचारलं, त्यांनी कानावर हात ठेवले. इतकंच नाही, भीष्माचार्यही काही करू शकत नाही हेही त्यांनी बघितलं. असं करता करता या द्यूतच्छलामध्ये सर्व गोष्टी पणाला लावून पांडव हारले आणि त्यानंतर त्यांनी द्रौपदीला सुद्धा या लोकांनी कौरवांनी जिंकून घेतलं आणि द्रौपदीला अंतःपुरातून ओढून आणताना तू रजस्वला असो किंवा एकवस्त्रा, दासीला वस्त्राची गरजच नाही अशा पद्धतीचं जे वाक्य करत दुःशासन तिला घेऊन आला. ते शब्द सर्वांच्या कानामध्ये कडकडीत तेलासारखे ओतले गेले, पण कोणीच काही करू शकलं नाही, अगदी भीष्माचार्य नाही, द्रोणाचार्यही नाही. पण हे शब्द ऐकल्यानंतर हा अश्वत्थामा मुठी आवळून असा पटकन उभा राहिला काहीतरी बोलण्यासाठी. त्याच वेळेला तेवढ्याच जोरात द्रोणांनी त्याला खाली ओढलं आणि बसवून ठेवलं, काही बोलायचं नाही म्हणून सांगितलं. इथेही त्याचं कुठेतरी मनामध्ये खूप चीड अशी निर्माण झाली होती दुर्योधनाबद्दल वगैरे, पण तरीसुद्धा दुर्योधनाच्या पुढे तो लाचारच झाला. आपण कशासाठी जगतोय असंही त्याला वाटत होतं. पण ह्या वेळेला द्रोणाचार्य त्याला समजावून म्हणाले, अरे तुझं जसं अर्जुनावर प्रेम आहे किंवा पांडवांवर प्रेम आहे तसं माझं पण आहे. हे म्हणता क्षणीच तो जोरात ओरडला, बस बस झालं तुमचं ते मला पोटच्या पोरासारखे आहेत वगैरे काही नाही, हे सगळं तुमचं खोटारडं बोलणं आहे. मी प्रत्येकाचं खोटारडं बोलणं ऐकून कंटाळलं आहे. आता तुम्ही मला फक्त राज्याभिषेकच करायचा राहिला आहे, तोही तुम्ही कराल हस्तिनापूरचा काहीही करून, याच्याबद्दलही मला खात्री आहे, पण मला त्याची अजिबात इच्छा नाही आहे. पण आता हळूहळू मी सुद्धा तुमच्याप्रमाणे दुर्योधनापुढे लाचारच होत चाललो आहे. त्यामुळे मलाही आता त्याला दोष द्यावा असं वाटतच नाही आणि तुमची पितृआज्ञा मी आत्तापर्यंत मुकाट्याने पाळत आलो. कदाचित मी तुमच्या प्रेमालाही घाबरत असेन, पण हे तुम्ही सगळं माझ्यासाठी करताय हे मान्य आहे. पण पांडवांना तुम्ही परत बोलवणार आहे का? तर नाही, ते तुमच्या शक्तीपलीकडचं आहे. बरं, अर्जुनाचा संयम माझ्या स्वभावात नाही हेही तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही मला ब्रह्मास्त्रही दिलं नाही.
आता द्रुपदावर सूड घ्यायचा त्यावेळेलाही तुम्ही माझा विचार केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे माझ्यामध्ये हे कामक्रोध का आलेत तर ते तुमच्यामुळेच आलेले आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा. असं एकूण हा सगळा प्रकार चाललेला असताना अश्वत्थाम्याला कंटाळा आला आणि त्यांनी द्वारकेला कृष्णाला भेटून यावं असं त्याला वाटायला लागलं. अर्थात त्याच्यामध्येही थोडीशी कुटिल नीतीच होती, कारण कृष्णाकडनं काहीतरी मिळवावं असंही त्याला वाटत होतं की जेणेकरून आपल्याला या सगळ्यांवरती राज्य गाजवता येईल, आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत हे यांना पटवून देता येईल. आणि म्हणून तो कृष्णाकडे गेला. जाताना त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की मी यात्रेला चाललो आहे वगैरे. सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कृष्णाला भेटायला चाललं आहे. आणि त्यावेळेला अगदी दुर्योधनाने त्याला सांगितलं, खरं म्हणजे द्यूत खेळलो ती आपली चुकीच झाली बरं का अश्वत्थामा, मलाही तुझं पटतंय रे, पण काय करणार, तू काही काळजी करू नको, मी पांडवांना घेऊन परत येईन तुझ्या यात्रेला, असं म्हणून त्याला यात्रेला पाठवलं. आणि त्याच्यामध्ये जो बदल घडतोय तो ह्या चौघांच्या लक्षात आलं आणि म्हणून अश्वत्थाम्यावर सुद्धा नजर ठेवायचं ठरलं. श्रीकृष्णाने त्याचं नेहमीप्रमाणे स्वागत वगैरे केलं. अर्थात श्रीकृष्णसुद्धा जेव्हा हा द्वारकेमध्ये गेला तेव्हा त्यांनी बघितलं की कृष्णालासुद्धा योगेश्वरालासुद्धा हे योगी लोक सत्य मानत होते. ऋषीमुनी त्याला देव मानत होते, स्त्रिया त्याला प्रेमाचं प्रतीक मानत होते आणि वीर पुरुष महारथी रथी हे सर्वजण त्याच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होत होते. असं सगळा हा कृष्णाचं एकूण वैभव त्यांनी पाहिलं. तिथला पाहुणचारही घेतला आणि जाताना श्रीकृष्ण म्हणला, अरे एवढी का घाई करतोयस. ह्याच्या मनामध्ये कुठेतरी विचारांचा गोंधळ चालला आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं, गुरुपुत्र अरे कशाचे म्हणजे पाहुणचार सगळा ठीक झाला ना, काय गोंधळ होतो आहे तुझ्या मनात. नाही नाही, पाहुणचार अगदी उत्तमच झाला. पण तरी थोडासा गडबडलेला अश्वत्थामा बघून त्यांनी विचारलं, तुला काही मागायचं आहे का, मग माग ना माझ्याकडे, एवढं काय घाबरतोस, अरे तू तर गुरुपुत्र आहेस. मग मात्र अश्वत्थामाने त्याला सांगितलं, माझ्याकडे आता ब्रह्मास्त्र पण आहे, कारण त्यांनी ते द्रोणाचार्यांकडनं शिकून घेतलं होतं. त्याला ते सोडायचं माहिती होतं, परत घ्यायचं माहिती नव्हतं. ते ब्रह्मास्त्र माझ्याकडे आहे, आग्नेय अस्त्र आहे, आदित्य अस्त्र आहे, मी ही सगळी अस्त्र तुला देतो आणि तू मला तुझं सुनाभ सुदर्शन चक्र दे. तेव्हा कृष्ण म्हणाला, अरे ही सगळी अस्त्र माझ्याकडे पण आहेत. हो का, बरं मग ठीक आहे, मी तुला नारायण अस्त्र देतो. आता त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले, मी स्वतःच नारायण अस्त्र आहे, तर तू आणखीन मला काय देणार. पण तुला माझं सुनाभ चक्र पाहिजे आहे ना, सुदर्शन चक्र पाहिजे आहे ना, मग ठीक आहे, एवढं आढेवेढे घेऊन कशाला बोलतो आहेस. ही सगळी शस्त्र तिथे ठेवलेली आहेत, तू जा आणि तुला पाहिजे ते शस्त्र घे. तो म्हणला, मग बाकीचे कशाला पाहिजेत, फक्त सुदर्शन चक्र घ्यावं. पण एक आहे, मी तुला ते देणार नाही, तू तिथून उचलायचं आणि घेऊन जायचं. ही अट मात्र घातली. कृष्णाची नीती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हा तो चक्र उचलायला गेला, त्याने ते एका हाताने पकडलं वगैरे, पण ते चक्र काही हालेना. त्यावेळेला कृष्ण हसून त्याला म्हणाले की मित्रा, अरे वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव की मला ह्या जगात ज्याच्यापेक्षा कुणीही प्रिय नाही असा जो अर्जुन आहे, त्यांनीसुद्धा माझ्याकडनं या चक्राची अपेक्षा केली नाही. माझा पुत्र प्रद्युम्न, त्यांनीही हे चक्र माझ्याकडे कधी मागितलं नाही. बलराम दादाने सुद्धा मागितलं नाही. 12 वर्ष तपश्चर्या करून मी हे चक्र जे आहे ते प्राप्त केलेलं आहे आणि हे अप्राप्य असं आहे. त्यामुळे तुला कशाला हवं आहे ते, असं त्यांनी म्हटल्यानंतर अश्वत्थाम्याला आपली चूक लक्षात आली. पण अर्थात हे चक्र मिळालं तर बरं होईल असंही त्याला वाटलं. आणि मग मात्र दुर्योधनाच्या संगतीने याचा जो अहंकार वाढला आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. आणि या ब्राह्मणाला कशाला हे चक्र हवं आहे, हा एवढा सैरभैर का झाला आहे, हे का झालं आहे हे कृष्णाच्या लक्षात आलं. कारण त्यांनी लक्षात घेतलं की हा दुर्योधनाच्या संगतीमध्ये आहे. त्याचा अहंकार महत्त्वाकांक्षा दुर्योधनाने वाढवलेली आहे, त्याला वेगवेगळ्या वस्तू भेट दिलेल्या आहेत. हे सगळं लक्षात येऊन पुढे काय घडणार हे श्रीकृष्णाला कल्पना होतीच. पांडवांचा वनवास संपला आणि हळूहळू दुर्योधनाला त्यांनी सांगितलं, म्हणजे इंद्रप्रस्थाला ते येतील तेव्हा त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक असं धृतराष्ट्राने सांगितलं. अर्थात ऐकेल तर तो दुर्योधन कसला. कृपाचार्याने सहमती दिली, द्रोणाचार्याने सहमती दिली की त्यांचं राज्य त्यांना परत देऊन टाक. पण हा म्हणला, अगदी सुईच्या अग्रावर मावेल एवढीसुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही. इकडे
कवचकुंडलं ब्राह्मणाला दान दिली होती कर्णाने. अशा मधल्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण फक्त अश्वत्थामा बघतोय, त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं सांगते की कवचकुंडलं ही ब्राह्मणाला देऊन टाकली होती कर्णाने. आणि मग मात्र यांची जेव्हा बैठक चालली होती त्यावेळेला कर्ण म्हणाला दुर्योधनाला, अरे तू कशाला एवढी काळजी करतोयस मित्रा? अरे माझ्याकडे कवचकुंडलं नसली तरी माझ्याकडे एवढा पराक्रम आहे आणि माझ्या साथीला हा अश्वत्थामा आहे. हा अश्वत्थामा आहे. आम्ही दोघं युद्धामध्ये जर लढलो तर शत्रूची दाण उडवून टाकू. असं म्हटल्यानंतर अश्वत्थामाला वाटलं, अरे वा, म्हणजे कर्णासारखे आपण पण आणखीन तेवढेच पराक्रमी आहोत. त्यामुळे त्याच्या मनामध्ये आणखीन एक अहंकार जागा झाला की माझ्यासारखा दुसरा कोणी पराक्रमीच नाही आहे. हे सगळं जे आहे ते घडवून आणलेलं होतं. कर्णालाही कल्पना होती, दुर्योधनालाही त्याच्या पराक्रमाची कल्पना होती, पण ह्याचा पराक्रम कुठेही पांडवांच्या बाजूने जाता कामा नये याची पुरेपूर त्यांनी सर्वांनी काळजी घेतली होती. आणि मग नेहमीप्रमाणे दुर्योधनाने त्याची प्रशंसा केली, कर्णाने प्रशंसा केली आणि मग आपोआपच तो त्यांच्या भरीस पडला. या खोट्या प्रशंसेला भुरळून गेला. युद्ध अटळ होतं. कुरुक्षेत्रावरती जाण्यापूर्वी म्हणजे युद्धाच्या सुरुवातीला दुर्योधनाने अश्वत्थामाला एक रत्नजडित अशी तलवार दिली होती. अत्यंत म्हणजे त्याचं जे मूठ म्हणतात त्याला, ती पूर्ण रत्नजडित अशी होती आणि त्याचं पातं असं लकाकणारं होतं. आणि या युद्धामध्ये अश्वत्थाम्यालाही त्यांनी सहभागी व्हायला सांगितलं होतं. पण पहिले काही दिवस अश्वत्थामा काही नीट लढू शकला नाही आणि युद्धामध्ये योद्धा म्हणून सामील पण होऊ शकला नाही. कारण भीष्म त्यावेळेला सेनापती होते आणि नंतर त्यांचं पतन झाल्यानंतर द्रोणाचार्य सेनापती म्हणून आले आणि ते आल्यानंतर मग अश्वत्थामाने लढायला सुरुवात केली. अर्थात अश्वत्थामा पराक्रमी होताच. हा पराक्रमी जो होता त्याने अनेक गोष्टी केल्या, अनेक लोकांचा संहार केला. आणि युद्धाचा जेव्हा 14वा दिवस उजाडला त्यावेळेला पांडवांचे जे गुरु द्रोणाचार्य, खरं म्हणजे अस्त झाला, सूर्यास्त झाला की युद्ध थांबवायचं असं त्या धर्मयुद्धामध्ये आहे. पण कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांनी सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा पूर्ण क्रोधाने लढायला तसंच चालू ठेवलं आणि अनेकांची हत्या केली. या 14व्या दिवशी क्रोधाने ते सगळे पांडवांवर चालून गेले. रात्रीची भीषणता वाढत होती तरीसुद्धा द्रोणाचार्यांसकट त्यांचा पुत्र अश्वत्थामा हे सर्वजण लढतच होते. अशा वेळेला द्रौपदीचे 5 पुत्र द्रोणांवरती चालून गेले. तेही थांबले नाहीत. कुठेच कोणाचा टिकाव लागत नव्हता. त्या द्रोणाचार्यांच्या पुढे तर कोणाचाच टिकाव लागत नव्हता आणि सगळेजण हतबल होत होते की आता हे द्रोणाचार्य आहेत तोपर्यंत काय करायचं. पण कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अरे हे तुझे आचार्य जे आहेत ना द्रोणाचार्य, ते कृष्ण स्वतः लढलेले नाही आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्यांनी सारथ्य केलेलं आहे. पण त्यावेळेला कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अरे तुझ्या आचार्यांनी म्हणजे या द्रोणाचार्यांनी दुर्योधनाचं इतकं मीठ खाल्लेलं आहे की कालपासनं ते अधर्मयुद्धाच्या खालच्या पातळीवर घसरले, दुर्योधनासारखेच. आता आपल्या अभिमन्यूची सुद्धा त्यांनी हत्याच केलेली आहे, वध झालेला नाही, हत्याच केलेली आहे. कारण ती अधर्माने केलेली आहे. त्यामुळे अर्जुनाला त्यांनी थोडंसं प्रोत्साहित केलं की तू ते लक्षात घे. पण अर्जुन तसा अधर्माने खेळणारा नव्हता. अर्जुनाने आपला रथ द्रोणाचार्यांपुढे न्यायला सांगितला आणि तिथे जाऊन तो उभा राहिला. आचार्य द्रोणांना सर्व पांडवांनी घेरलं. हजारो लोकांचा संहार त्यावेळेला अश्वत्थामाने केलेला आहे. कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे मामे भाचे एकत्र उभं राहून लढत होते. युधिष्ठिरानी आणि भीमानी अश्वत्थाम्याला घेरलं आणि द्रोणांचं संरक्षण करत असलेल्या दुर्योधनावर पांडव चालून गेले आणि प्रचंड संहार ज्याला म्हणता येईल अशा युद्धाचा प्रारंभ झाला. आता थोडा वेळ तरी विश्रांती घ्यावी आणि पुन्हा सूर्योदयापासून युद्ध करायला सुरुवात करावी म्हणून द्रोणाचार्यांनी सैन्याला आज्ञा दिली आणि सैन्य हळूहळू मागे व्हायला लागलं. पण त्यावेळेला रागारागाने दुर्योधन तिथे आला आणि त्यांना म्हणाला, सैन्याला विश्रांती द्यायला सांगणारे तुम्ही कोण? मी याचा राजा आहे आणि तुमच्याजवळ ब्रह्मास्त्रासारखी एवढी वेगवेगळी दिव्य अस्त्र आहेत, तुम्हाला तुमच्या लाडक्या अर्जुनावर एक अस्त्र टाकता येत नाही?
त्याचा वापर करा आधी तुम्ही, आणि तुम्हाला जर ते करायला जमणार नसेल तर मी आणि शकुनी अर्जुनावर शस्त्रप्रयोग करू. असं जोरात म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांनाही वाईट वाटलं आणि ते म्हणले, तुझं कल्याण असो, तुला जे करायचं ते तू कर, असं म्हणून ते तिथे शांत झाले. पण पुढे पांडवांच्या पक्षामध्ये नकुल आणि सहदेव आणि भीम हे तिघंजणं जे होते ते कुटिल नीतीमध्ये सुद्धा पारंगत होते. आणि श्रीकृष्ण म्हणाले की जोपर्यंत द्रोण जिवंत आहे, द्रोणाचार्य जिवंत आहेत, तोपर्यंत पराभव त्यांचा होणं शक्य नाही, तो करताच येणार नाही. आणि अर्जुन हे आपले आचार्य आहेत म्हणून त्यांना मारणार पण नाही, हेही तितकंच खरं आहे. यावर एकच मार्ग आहे की आपल्या अभिमन्यूला जसं त्यांनी अधर्माने मारलं तसंच आचार्यांची फसवणूक करून आपण त्यांना मारलं पाहिजे. युधिष्ठिर म्हणला, हे बरोबर नाही, आचार्यांना असं फसवणं बरोबर नाही, तोही धर्मराजच ना शेवटी. त्यामुळे त्यांनीही तसं म्हटलं. पण भीमानी फक्त त्यांचं ऐकलं, श्रीकृष्णाचं वचन ऐकलं आणि कृष्ण म्हणतोय ते योग्य आहे असं त्यांनी सांगितलं. आणि भीमानी गदेनी, आपल्या गदेच्या प्रहाराने अश्वत्थामा नामक हत्तीला ठार मारलं. आणि मोठ्याने द्रोणाचार्यांचा जवळ तो जाऊन म्हणाला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि अश्वत्थामा मेला म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांचं जीव वर खाली झाला. आता हा हत्ती का गुरुपुत्र, नरोवा कुंजरोवा, असं भीमाच्या या कर्कश कोलाहलामध्ये द्रोणाचार्यांना ऐकूच गेलं नाही की हा हत्ती मेला का पुत्र अश्वत्थामा गेला. आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकावी तसं ते मनातून खचून गेले. आधी माणूस मनातून खचला की युद्धातून खचून जातो, ही नीती त्यांना माहिती होती. आणि त्याच वेळेला दृष्टद्युम्न जो होता, म्हणजे द्रुपदाचा पुत्र, तो द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी किंवा सूड घेण्यासाठी आपल्या वडिलांचा, तोही तिथे उभा होताच. द्रोणाचार्यांचं मस्तक त्यांनी त्यावेळेला धडावेगळं केलं. कृपाचार्यांनी त्यानंतर अश्वत्थाम्याला जवळ घेतलं, मायेने जवळ घेतलं. त्यांच्या निधनाचा सगळा वृत्तांत, कारण अश्वत्थामा तिथे नव्हता, त्यामुळे त्यानंतर गेल्यानंतर कृपाचार्यांनी त्याला खूप समजावून सांगितलं. अश्वत्थाम्याजवळ सर्व निधनाचा वृत्तांत कथन केला. आणि अश्वत्थाम्याच्या दुःखाची जागा प्रचंड संतापाने घेतली की माझे पिता हे यांचे गुरु होते आणि गुरुस्थानी असताना सुद्धा यांनी त्यांची हत्या केली आणि ती सुद्धा अधर्माने केली. अशा पद्धतीचं त्या स्वतः अधर्माने वागला ते मात्र त्यांच्या लक्षात नव्हतं, पण दुसरा अधर्माने, कारण आपण म्हणतो ना, स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. त्याप्रमाणे दुसऱ्याचा हा अधर्मी वागणं हे त्याच्या लक्षात आलं. आणि जिथे त्याची जी जागा होती अश्वत्थाम्याने, दुःखाची जागा जी होती ती त्यांनी प्रचंड अशा संतापाने भरून गेली. आणि संताप हा तर वाईट असतोच असतो. बरीचशी माणुसकी याच्यामध्ये होती, पण हळूहळू ती घसरत गेली आणि आता पूर्णपणे पशुत्व त्याच्या अंगामध्ये शिरलं. आणि द्रोणाचार्यांचा वधाचा सूड घ्यायचं त्याने ठरवलं आणि आता तो पूर्णपणे पशुवत झालेला होता. आता युद्धामध्ये मी अर्जुनाकडे जे नाही ते अस्त्र सोडून त्याचा वेध घेईन आणि आता हे युद्धच संपवून टाकूया, असा अश्वत्थामा अश्वासारखा खिंकाळत बोलत होता. आणि दुर्योधन त्याच्या बोलण्याने प्रसन्न झाला. आता बरोबर निर्माण झाली ह्याच्या मनामध्ये ती तेढ, आणि आता हा नक्की अर्जुनाला मारणार. अश्वत्थाम्याने नारायण अस्त्र प्रगट केलं. नारायण अस्त्र म्हणजे कृष्ण स्वयमेव नारायण. त्यामुळे नारायण अस्त्र ज्या वेळेला टाकलं त्यावेळेला कृष्णाने खूप मोठ्याने सर्वांना सांगितलं, ओरडून सांगितलं की सर्वांनी शस्त्र ताबडतोब खाली टाकून द्या, कोणीही हातामध्ये शस्त्र घेऊ नका आणि या शस्त्राचा प्रतिकार अजिबात करू नका. कारण हे नारायण अस्त्र जे आहे ते शस्त्रहीन असल्यावर जो असेल त्याच्यावर कधीही प्रहार करत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून अभय राहाल जर तुम्ही तुमची अस्त्र खाली टाकली तर. आणि सर्वांनी ते ऐकलं. आणि अर्जुनाला तर माहितीच होतं की हे जे अस्त्र आहे या नारायण अस्त्रापुढे किंवा गायीपुढे, ब्राह्मणापुढे ह्या गांडीव धनुष्याचा उपयोग कधीही करायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते गांडीव धनुष्यसुद्धा खाली ठेवलं. आणि ह्या निशस्त्र असे सर्वजण झाल्यामुळे आपोआपच अश्वत्थाम्याने सोडलेल्या नारायण अस्त्राचा काहीही उपयोग झाला नाही. ही युद्धनीती आहे.
18वा दिवस संपत आला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हळूहळू कौरवांचा पराभव व्हायला लागला. रात्रीच्या भयाण काळोखामध्ये अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य, द्रोणाचार्य तर गेलेच होते, कृपाचार्य हे तिघीजणं दमून थकून शिबिरामध्ये म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये राहायला तिथे गेले. दुर्योधनाने भेट दिलेली तलवार त्यांनी बाहेर काढली. ती त्यांनी युद्धात कुठेही वापरली नव्हती. युद्धाच्या आधी 3 दिवस त्याला दिलेली होती, पण ती त्यांनी शिबिरामध्ये म्हणजे त्यांच्या त्या जे रात्री राहायचं असतं तिथे त्यांनी ती ठेवलेली होती. पण आज त्यांनी ती तलवार बाहेर काढली होती. त्या तलवारीचा ह्याच्या आधी त्यांनी कधीच उपयोग केला नव्हता, पण त्या अंधारामध्ये त्या तलवारीचं पातं लखलखत होतं, ती मूठ झळाळत होती आणि सर्व भावनेचे पाश जे होते ते सर्व त्यांनी तोडून टाकले. ती तलवार हातात घेतली आणि आता त्याच्यामध्ये फक्त पशुत्व उरलं होतं. दुर्योधन त्यावेळेला तो बाहेर पडला, त्यावेळेला बघितलं तर दुर्योधन मृत्यूची भीक मागत त्या रणांगणावर पडलेला होता, जमिनीवर पडलेला होता. हात घेऊन, त्याचे हात हातात घेऊन अश्वत्थाम्याने त्यावरती अश्रूंचं पूर्णपणे अभिषेक केला. त्याला खूप वाईट वाटलं की आपला दुर्योधन मित्र हा असा पडलेला आहे. आणि त्यावेळेला तो त्याला म्हणाला, तुझा हा लाडका अश्वत्थामा अजून जिवंत आहे ना? पांडवांनी माझ्या पित्याचा वध केलेला आहे आणि तुला असं जखमी अवस्थेमध्ये रणांगणावर धरणीवरती टाकून दिलं आहे, तुझ्या मस्तकावरती लत्ता प्रहार केलेले आहेत. आता या क्षणाला मी अशी प्रतिज्ञा करतो की या पांचालांना किंवा पांडवांना मी यमलोकी पाठवीन. दुर्योधन त्याही अवस्थेमध्ये अश्वत्थाम्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहायला लागला आणि त्याला सुडाची संमतीच त्याने जणू काही दिली होती. काही दिवसांनी झोपलेल्या कृपाचार्यांना उठवून, थोडे दिवस मध्ये गेले, कृपाचार्यांना उठवून अश्वत्थाम्याने निश्चय त्याचा जो होता तो सांगितला की मी या सगळ्यांना आता ठार मारून टाकणार आहे. त्यांना प्रचंड धक्का बसला. कृपाचार्यसुद्धा नीतिवान होते. त्यांनी त्याला पुष्कळ समजवण्याचा प्रयत्न केला. हा भाबडा ब्राह्मणपुत्र, वेदसंपन्न असा माझा भाचा हा अश्वत्थामा एवढ्या विकृतीचं शेवटचं टोक कसं गाठतोय हे त्यांना कळेच ना. आणि त्यांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला. ह्याच्याबद्दल बरंच महाभारतामध्ये सांगितलेलं आहे, पण ते त्यांनी काहीही ऐकलं नव्हतं, कारण त्या सुडाच्या आगीमध्ये तो होरपळून निघालेला होता. आणि मग पांडवांच्या शिबिरामध्ये कोणीतरी राक्षस शिरला आहे की काय असं वाटून सगळा एक गलकाच तिथे निर्माण झाला, कारण ते भयानक रौद्र रूप होतं ते अश्वत्थाम्याचं होतं. काळाप्रमाणे तो संचार करत होता आणि द्रौपदीचे 5 महारथी पुत्र त्यांनी पाहिले आणि त्याचा विचारांचा ताबाच सुटला आणि तो पिशाच्यानी धारण झाला. दुर्योधनाने जी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनामध्ये पेरलेली होती किंवा स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी, स्वार्थासाठी अश्वत्थाम्याचा उपयोग करून घेतला होता, ती सर्व त्याला आठवलं. आणि ते आठवल्यानंतर पांडवांच्या शिबिरात जाऊन आपण दुर्योधनाला काय वचन दिलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी द्रौपदीच्या 5 पुत्रांची गाढ झोपेत असताना निर्घृण हत्या केली. आणि हे सगळं करून तो पुन्हा युद्धभूमीवर गेला आणि तिथे जो अर्जुन पडलेला होता त्याला म्हटलं, मी म्हटलं होतं ना तुला की त्याप्रमाणे तुझ्या सैन्याचा नाश करणाऱ्या पांडवांकडे आता फक्त 5 पांडव आणि कृष्ण आणि सात्यकी उरलेले आहेत, तेवढेच जिवंत आहेत. मी त्यांचा पूर्ण निर्वंश केलेला आहे. द्रौपदीचे 5 पुत्र मी मारलेले आहेत आणि विजय मिळवून सुद्धा पांडव पराभूतच झालेले आहेत. दुर्योधनाला त्यांनी दिलेल्या शब्दाचं त्यांनी पालन केलं म्हणून खूप आनंद झाला. हा जो अश्वत्थामा आहे तो स्वामीनिष्ठ आहे याच्यावरनं कळतं, पण स्वामीनिष्ठ असला तरीसुद्धा त्याच्या हातून घृणास्पद कृत्य घडलं. आणि द्रोणाचार्य पांडव कौरवांचे गुरु होते आणि गुरुपुत्र म्हणून नंतर द्रौपदीने त्याला माफ केलेलं आहे. तिला असं वाटलं की हे आपले 5 पुत्र गेल्यानंतर मला जे दुःख झालं आहे ते दुःख माझ्या गुरुमातेला होता कामा नये. मी जर ह्या अश्वत्थाम्याला इथे मारलं तर ते दुःख गुरुमातेला होईल, म्हणून तसं करून चालणार नाही, म्हणून त्याला माफ केलं. त्याला माफ केल्यावर तर तो आनंदातच तिथं निघाला. पांडवांनी अश्वत्थाम्याला मारायचं ठरवलं, पण ते त्यांना जमलं नाही. तिन्ही अश्वत्थाम्याला माफ केलं होतं, पण पांडव
त्याला शोधायला निघाले, कारण तो तिथनं पळून गेला. अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र होतं. द्रोणांनी जे फक्त अर्जुनाला दिलं होतं, अर्जुन असा सारासार विचार केल्याशिवाय ते वापरणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी ते अश्वत्थाम्याला दिलं नव्हतं, पण त्यांनी ते हट्टाने घेतलं होतं. पण त्याला हे विध्वंस करणारं जे ब्रह्मास्त्र आहे ते सोडायचं माहिती होतं, पण परत घ्यायचं माहिती नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी ते ब्रह्मास्त्र सोडून विध्वंस करायचं ठरवलं आणि ते सोडलंसुद्धा मंत्र म्हणून. पण अर्जुनाने सर्व भावांचं प्राण वाचवण्याकरता जे ब्रह्मास्त्र त्यांनी पण सोडलं होतं ते त्यांनी परत बोलावून घेतलं. आणि अश्वत्थाम्याने जे ब्रह्मास्त्र टाकलं होतं तर ते त्याला परत घेणं जमलं नाही. आणि आता काय करायचं म्हणून त्यांनी ते अभिमन्यू पत्नी जी उत्तरा तिच्या गर्भावर सोडलं. आता मात्र पांडव पूर्णपणे निर्वंश झाले, या आनंदामध्ये तो होता. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी होणारा असा हा अश्वत्थामा निर्माण झाला होता. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी मानणारा नव्हता, दुःखामध्ये आनंद मानणारा होता. असा हा अश्वत्थामा हिमालयामध्ये पळून गेला की आता काय होईल आपल्याला कळत नाही, कारण अर्जुनाने आता ते अस्त्रही आपलं मागे घेतलेलं आहे आणि हे आपण आता उत्तरेवरती सोडलेलं आहे, निर्वंश केलेला आहे असं म्हणून तो दूर हिमालयात पळून गेला. आणि व्यासांच्या आश्रमामध्ये सर्व ऋषी जिथे ध्यानस्थ बसले होते तिथे जाऊन एक भोळा भाव आणून ध्यानाला बसला. अर्थात पांडवांनी त्याला शोधून काढलं आणि त्याला शिक्षा करायची याबद्दल कुठेही दुमत नव्हतं. पण त्याला जिवंत मारणं शक्य नव्हतं. तो जिवंत असताना मारणं शक्य नव्हतं, कारण द्रौपदीने सांगितलं होतं त्याला मारायचं नाही. आणि म्हणून त्यावेळेला कृष्णाने सांगितलं आणि त्या कृष्णाच्या आज्ञेवरून त्याचा जो मस्तकावरचा नीलमणी होता तो मात्र ओरबाडून सगळ्यांनी काढून घेतला. आणि कृष्णाने त्याला शाप दिला की ही भळबळती जी जखम आहे ती जखम घेऊन आजन्म तू वणवण फिरत राहशील आणि कायम तू दुःखामध्ये राहशील. तू आजन्म फिरत राहशील म्हटल्यावर चिरंजीवित्व आलं ना, त्यामुळे त्याला चिरंजीवित्व प्राप्त झालं, पण ते शापितच चिरंजीवित्व प्राप्त झालं. दुर्योधनाची संगती त्याला लाभल्यामुळे त्याच्यामध्ये पशुवृत्ती आणि अहंकार निर्माण झाला. अत्यंत चांगला असलेला मुलगा हा पूर्णपणे रयास गेला आणि त्याची ही पशुवृत्ती जी आहे ती आपल्यामध्ये कधीही नसावी हे सांगण्याकरता ती भळबळती जखम घेऊन तो कायम आपल्यामध्ये वावरत असतो. मग तो वृत्तीच्या मार्फत असो किंवा प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेमध्ये असो, पण त्याला भोगावे लागणारं जे दुःख आहे ते पीडा जी आहे याचं कायमचं उदाहरण म्हणजे शापित अश्वत्थामा. चिरंजीव तरीही शापित असा अश्वत्थामा. नमस्कार.